बेकायदेशीर औषध व्यवसायावर बडगा. कोल्हापूर आणि पुण्यातील कारवाईत 24,81,000चा औषध साठा जप्त. पुण्यात सिप्लाच्या गोदामावर कारवाई. शेड्यूल एच प्रिस्क्रिप्शन औषधाच्या जाहिरातीवरून 1,11,00,000चा साठा जप्त. सुरक्षित अन्न, सुरक्षित औषध आणि सुरक्षित महाराष्ट्र या जनहिताच्या ध्येयाने प्रेरित होऊन औषध आणि अन्न प्रशासनाने कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यातून 2 महत्त्वपूर्ण कारवाया करून सार्वजनिक आरोग्याशी तडजोड करणाऱ्या घटकांविरोधात कठोर पावलं उचलली आहेत. आणि या कारवाईत एकूण 24,81,000 रुपये किमतीचा बेकायदेशीर औषधसाठा जप्त करण्यात आलेला असून संबंधित प्रकरणांमध्ये पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने 8 जून 2026 रोजी कोल्हापूरमधील रविवार पेठ येथे मेसर्स मेडटॅब्स फार्मा लिमिटेड वर छापा टाकला. तपासादरम्यान मोठ्या प्रमाणात ॲलोपॅथिक औषधे, विशेषतः प्रतिजैविक इंजेक्शनचा साठा आढळला आणि या औषधांच्या खरेदी विक्री संदर्भातील आवश्यक परवाने आणि वैध कागदपत्रे सादर करण्यास संबंधित संस्था अपयशी ठरल्याने औषधे आणि सौंदर्य प्रसाधने अधिनियम 1940 मधील तरतुदींचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणी औषधांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून उर्वरित 29 प्रकारच्या औषधांचा 13,62,147 रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील वडकी येथील मेसर्स सिप्ला फार्मा अँड लाईफ सायन्सेस लिमिटेडच्या गोदामाची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान रेक्टिन प्लस टॅबलेट या शेड्यूल एच अंतर्गत येणाऱ्या प्रिस्क्रिप्शन औषधाच्या वेस्टनावर औषधाच्या वापराबाबत जाहिरात करण्यात आल्याचं आढळून आलं आहे. अशा प्रकारची जाहिरात औषधे, सौंदर्य प्रसाधने नियम 1945 मधील तरतुदींशी विसंगत असल्याचं निदर्शनास आले आणि त्यामुळे औषधाचा सुमारे 1,11,19,000 रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आलेला आहे. ही औषधे केवळ अधिकृत आणि परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खरेदी करावी. औषध उत्पादक विक्रेत्यांनी कायदे आणि नियमांचे काटेकोर पालन करावे. संशयास्पद औषध विक्री अथवा बेकायदेशीर साठ्याची माहिती प्रशासनाला तात्काळ द्यावी. राज्यात औषध उत्पादन, साठवण, वितरण आणि विक्री क्षेत्रातील कोणतीही बेकायदेशीर बाब खपवून घेतली जाणार नाही. जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात कठोर आणि सातत्यपूर्ण कायदेशीर कारवाई पुढेही सुरू राहील. तुकाराम मुंढे, आयुक्त, अन्न व औषध प्रशासन.